आई एकविरा स्पोर्ट मानकोली हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. इथे टॉस जिंकला होता भूमी 11 जय हनुमान जोविली या टीमनं प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. चौथा हिरवा आई एकविरा स्पोर्ट मानकोली या संघाला 5 षटकांची मॅच आहे. या अगोदरची मॅच आपण सर पाहिली 59 धावा सहज रीतीने चेस केला. चेस द गेम वडोली बी टीमनं काय बॅटिंग राहिली. शुभम पाटीलजी काय जबरदस्त फटके मैदानाच्या आतमध्ये तो खेळला आणि चेस द गेम वडोली बी टीमला त्याने अगदी वेगळा विजय प्रस्थापित करून दिला. लेट्स प्ले गेम ऑन, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल विवेक आपण पाहतोय पहिल्याच षटकामध्ये, परंतु पहिलाच बॉल टाप केलाय. इथून कुठल्या प्रकारची धाव नाहीये. कदाचित आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात वैभव आणि त्याच्या साथीने सौरभ आलेत, परंतु या ठिकाणी पहिलाच बॉल फेस केलाय वैभवना. तिथून फुलार लेनचा बॉल होता, ऑफ स्टिक वरती मारा गेला होता गोलंदाज विवेकना, परंतु त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव नाही. डॉट बॉल आलाय. सुरुवात इथून चांगली झाली आहे गोलंदाज विवेक या गोलंदाजाची. सध्या तरी आपण पाहतोय दोन्ही बदलापूरचे संघ या ठिकाणी पाहायला मिळतात एकमेकांच्या विरोधात. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. इथं आपण पाहतोय स्लोवर गतीचा बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि तिथे सलगचा चेंडू डॉट फेकत असताना पाहायला मिळालाय गोलंदाज विवेक. अप्रतिम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात गोलंदाज विवेक पाहायला मिळतात. आपण पाहतोय स्ट्राइक इन वरती आहेत फलंदाज वैभव. सध्या तरी 2 चेंडू खेळलाय, कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी धाव येत नाहीये. चला या ठिकाणी एफझेड जी बाईक आहे त्या बाईकची चाबी हरवली आहे. कोणाला जर चाबी सापडली असेल तर कॉम्बॉक्स मध्ये लगेच आणून द्या प्लीज, थोडं सहकार्य करा. चला तू मॅच कडे पुन्हा एकदा बोलतोय. जिथे 2 चेंडू फेसलेत परंतु हा चेंडू देखील पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. पहिल्या मांडरटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज विवेक अप्रतिम सध्या तरी कामगिरी करतोय. सध्या मी म्हणेन फलंदाज वैभवला सध्या तरी स्ट्राइक एंड वरती आणि त्याच्या बॅटमधून एक धाव येत नाहीये. सध्या इथून गोलंदाज विवेक लाईन ओळखली आहे म्हणून फलंदाजाने त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता शफल झालेत, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. चौथ्या चेंडूवरती इथे स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असं पाहायला मिळालं. एक धाव दफलकाबाती पाहायला मिळते. चौथ्या बॉल वरती इथे आपण पाहतोय अगदी श्री गणेशा केला जातोय. सध्या तरी मी म्हणेन भूमी 11 जय हनुमान जोविली संघ विवेक सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. सध्या 4 बॉल मध्ये एकही विकेट नाहीये, परंतु एक धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक. इथे आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती फलंदाज सौरभ आले जो सध्या तरी नॉन स्ट्राइक एंड वरती होता. स्लोवर गतीचा बॉल पुन्हा एकदा व्हेरिएशन फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, कदाचित डायरेक्ट हिट लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव सहज रीतीने कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव सध्या तरी मिळणे ना. चौथा हिरवा आई एकविरा स्पोर्ट मानकोली संघाला माहिती आहे. एक धाव सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये महत्वाची आहे. 5 बॉलची फेकी झाली आहे, 2 धावा दफलकाबादी. शेवटचा बॉल स्टील टुकू गोलंदाज विवेक. स्ट्राइक एंड वरती वैभव आहेत ज्याने 4 चेंडू फेस केलेत. एक धाव त्याच्या बॅट मधून आली आहे, परंतु स्वीट साऊंड ऑफ द बॅट शेवटच्या बॉल वरती आक्रमण केलंय, बॉल पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटच्या डोक्यावरना. फलंदाज वैभवच्या बॅट मधून आलाय. शेवटच्या बॉल वरती शेवट गोड करत असताना बिग 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 षटकार. सुरुवातीला आपण पाहिलं राहुल सर 5 चेंडूंवरती फक्त 2 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की या षटकामध्ये विवेकने कमबॅक केला, परंतु हरकत नाहीये. शेवटच्या बॉलवरती षटकार आल्याने षटकारानं धावसंख्या फ्लाय होईल. 8 धावा दफलकामध्ये पाहायला मिळतात. आज खरं तर सन्मान आदरणीय राहुल दादा चव्हाण यांनी दिलेली संधी आम्हाला, त्यांचे मी करण कौतुक. खरं तर इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये बोलणं इतकं सोपं देखील नाही आहे. जेव्हा बदलापूर नगरीमध्ये स्पर्धा होत असतात तेव्हा मात्र सन्मान आदरणीय राहुल दादा चव्हाण यांच्याकडनं आम्हाला नेहमीच इन्व्हाइट केलं जातं. त्यांचे मी या स्पर्धेच्या वतीने करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत. थँक्यू सर, आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आहे त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 8 धावा दफलकाबादी. शेवट आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज महेंद्र आलेत, परंतु बिग वन बॉल होता. इथे आपण पाहतोय लेग बॉयच्या स्वरूपात DK सर मला सगळ्यांनी कळवतात 1 धाव दफलकाबादी कंप्लीट केले जाईल.
9 धाबा फलकावरती पाहायला मिळते. खरं तर भूमी 11 हनुमान जोबिली संघ पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाज विवेकची 6 बॉलमध्ये त्याने 8 धाबा खर्च केल्या होत्या, परंतु तशाच अनुषंगाने सध्या तरी गोलंदाज महेंद्र धुळेला या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल ओव्हर द विकेटनं. सध्या आपण पाहतोय या नगरीमध्ये खरं तर आपण पाहिलं गेलं तर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. मॅच क्रमांक 2 दिवस क्रमांक 2 स्पर्धा पाहायला मिळते. जीवनमान क्रीडा मंडळ जोबिली गाव आयोजित स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक 2026 हे दैदीप्तमान सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे. परंतु हा बॉल देखील लॉंग ऑनला ढकलला. त्या ठिकाणी करण धुळे होते, परंतु चांगली त्या ठिकाणी फाल पाहायला मिळाली. चेंडूला उचल फेक करीपर्यंत या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट आहेत. या 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. स्कोर ऑन द बोर्ड आपण पाहतोय बिनबाद 1-1 11 धाबा फलकावरती. षटक क्रमांक 2 ओव्हर नंबर 2 मध्ये महेंद्र धुळे पहिलाच बॉल लेग बायच्या स्वरूपात धाव खर्च केली होती. दुसऱ्या बॉलवरती 2 धाबा, परंतु हा चेंडू देखील अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट. हो इथे आपण फलंदाज पाहतोय सौरभ, परंतु हा चेंडू अगदी लेग स्टिकच्या बाहेर. पण DK सर सांगत असताना इथे आपण पाहतोय 1+1 अशा मिळतील 2 धाबा. खरं तर आपण पाहतोय सध्या तरी सौरभ आणि त्याच्या साथीने वैभव पाहायला मिळतात. हे देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे पण जर पाहिलं गेलं तर भूमी 11 जय हनुमान जोबिली हा संघ सध्या तरी बदलापूरमध्ये अगदी त्याने थैमान घातला. अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा वेगळाच एक विजय त्याने संपादित केला. परंतु चौथा एरिया आई एकविरा स्पोर्ट मानकुलिया संघ भिवंडी परिसरातून हा संघ बिलॉंग झालाय. भिवंडी शहरातून हा संघ आज बदलापूर नगरीमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण पाहतोय सर्व वाड्या त्याच्या साथीनं वैभव पाहायला मिळतात. इथे आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील सौरभ तुम्हाला पाहायला मिळतात. ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत. 2 धाबा त्याच्या बॅट मधून आलेत, परंतु यावेळेस लोअर फुलटॉचा बॉल अगदी लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या बंधून बॉल फरार होईल. धाबा मिळतील 4. फलंदाज सौरभच्या बॅट मधून चौकार. एका साईडनं बदलापूरचं क्रिकेट आहे तर दुसऱ्या साईडनं भिवंडीचं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती गोलंदाज महेंद्र धुळे. सध्या तरी महेंद्र धुळेवरती आक्रमण चढवले जात आहेत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये थोडासा मार पडलाय गोलंदाज महेंद्र धुळेला, परंतु इथून कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम षटक फेकलं विवेकनं. आता 6 बॉलमध्ये 8 धाबा, परंतु या षटकामध्ये महेंद्र धुळेवरती प्रत्येक बॉलवरती आक्रमण. बॉल जाईल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज सौरभच्या बॅट मधून आलाय. जर पाकला गेला तर इथून महेंद्र धुळेवरती आता सध्या तरी आक्रमण केले फलंदाज सौरभनं. अगदी सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये शांत होता, परंतु या षटकामध्ये सौरभ सध्या तरी मी म्हणेन महेंद्र धुळेवरती तुटून पडलाय. मैदानाच्या चहू बाजूने फटके. 3 बॉलवरती 3 चौकार इथे ठोकत असताना फलंदाज सौरभच्या बॅट मधून ही दुसरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी म्हणेन 3 चौकार इथे ठोकत असताना फलंदाज सौरभच्या बॅट मधून चौकार आलाय. पण पाहिलं गेलं तर 3 चेंडूवरती 3 चौकार म्हणजे अर्थातच दुसरी या ठिकाणी आपण पाहायला दुसरी चौकार हॅट्रिक कंप्लीट करणारा फलंदाज सौरभ पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये पाहिलं नितेश 3 चेंडूवरती 4 चेंडूवरती 4 चौकार लगावले होते नितेश लहानेनं, परंतु श्री गणेश कासगाबा संघ या स्पर्धेतून बाहेर झालाय. कदाचित चेस द गेम ओढवली बीज संघ त्या संघाने 59 धाबा सहजरीत्या जिंकला. शुभम पाटीलची खेळी काही मैदानाच्या आतमध्ये त्याने साकारली. 1 साइडेड जो सामना पाहायला मिळाला.
कदाचित 59 धावा असं वाटलं होतं की श्री गणेश कासगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये विन होऊ शकतो, परंतु नेहमीच आम्ही म्हणतो ना, नेहमीच राहुल सर देखील म्हणतात जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. परंतु पाहता पाहता ठिकाणी आपण पाहतोय 12 चेंडूंचा खेळ झाला समाप्त आणि 12 चेंडूंमध्ये धावसंख्या दफलकावरती बनवली गेली आहे. प्रथमदा बॅटिंग करत असताना चौथा हिरवा आई एकविरा स्पोर्ट मानगोली संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 25 धावा दफलकावरती. 22.50 सरासरीने धावसंख्या दफलकावरती पाहायला मिळतात. आपण पाहतोय सध्या तरी बदलापूर शहरातील आणबान शान संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. आपण पाहतो त्या ठिकाणी जुबिली संघ सध्या तरी 12 चेंडूंवरती अगदी 25 धावा. सुरुवातीला आपण पाहिलं सर पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये महेंद्र धुळेवरती आक्रमण केलं सर्व बॅट्समननं अगदी 17 धावा, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज टीमचे कॅप्टन आले, अर्थातच ज्याच्या नावाने ही टीम ओळखली जाते उपकॅप्टन मधून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाज करण धुळे ओव्हर नंबर 3 मध्ये लेफ्ट राऊंड द विकेट न सुद्धा तरी गोलंदाजी केली जाते. या पहिलाच बॉल व्हेरिएशन होतं. फलंदाज आपण पाहतोय वैभव आहे स्ट्राईक एंड वरती. त्याचबरोबर पाहतोय बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष भागारामजी पवार भरपूर सारे शुभेच्छा या स्पर्धेला येत असतात, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यांच्या साथीनं सन्माननीय कल्पेशजी भोसले यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु इथून चला बॅट्समनचा रिव्ह्यू आहे की इथून पंचांचा रिव्ह्यू आहे. यास इथे पंचांचा रिव्ह्यू आहे, त्यामुळे इथून चेक केलं जाईल आमच्या टेक्निकल रूम मध्ये, जिथे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सन्माननीय सुरेशजी धुळे, जे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी लगेचच टेक्निकल रूम मध्ये इथे चेक केलं जाईल यापूर्वीचा चेंडू कशा पद्धतीनं फेकला हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण इथून बॅट्समन स्ट्राईक एंडवरती वैभव आहेत, थोडस शंका वाटली आणि तिथं फ्री डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. इथे डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चला आपण पाहिलं तर फलंदाज सफल झाले होते आणि त्यानंतर चेंडू भरपूर आतमध्ये वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला. इथे फ्री डिलिव्हरी. चला इथे आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉल आलाय. तेव्हा तुम्ही खरं तर आपण ही स्पर्धा पाहतोय tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. परंतु जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर चौथा हिरवा आई एकविरा स्पोर्ट मानकुली या संघाला जर डाऊट असेल तर तुम्ही ही स्पर्धा पुन्हा एकदा अगदी आपल्या मोबाईलमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने या चेंडूवरती हाताळणी केली आहे. गोलंदाज करण धुळेनं अगदी सफल झाले होते. त्यानंतर आपण पाहिलं बॅट फिरवली होती फलंदाज वैभवनं, परंतु इथून जर पाहिलं गेलं तर वैभव आणि त्याच्या साथीने सौरभ या दोन खेळाडूंना थोडीशी शंका होती की हा चेंडू वाईट अगदी पाहिलं गेलं तर आमचे ऑफिशियल पंच DK सर जे इनगाव गावातून बिलॉंग करतात, जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये जेव्हा अंबरनाथ शहरामध्ये जेव्हा मोठमोठी स्पर्धा असते तेव्हा मात्र तुम्हाला अगदी कुणालजी पेनकर सर आणि त्यांच्या साथीनं DK सर हे तुम्हाला दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळतात. परंतु हा बॉल इथे आपण पाहतो प्रॉपर युवा का बॉल होता आणि मैदानाच्या आतमध्ये घडले काय क्लीन बोल्ड तांडा उद्ध्वस्त. पहिला धक्का लागत असताना टीम आपण पाहतोय चौथा हिरवा आई एकविरा स्पोर्ट मानकिवली या संघाला फलंदाज बाद होईल. इथं वैभव बॅक टू द डगआउट. पाहतोय एकदमची साथी समालोचक सन्माननीय राहुल दादा चव्हाण यांच्याकडे एक माहिती मिळते. आपण पाहतोय ऑफिशियल पंच DK सर अर्थातच दत्ता काडो उर्फ मोगली या नावाने ते फेमस आहेत आणि सध्या जर आपण पाहिलं गेलं तर इथून पहिली विकेट आली आहे 25 या धावसंख्येवरती. फलंदाज वैभव बाद झालाय, परंतु युनिट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय वन डाऊनचा खेळाडू इथे पाहायला मिळतील
विनीत माळी आले स्ट्राइक एंड वरती. सध्या तरी करण धुळे अप्रतिम गोलंदाजी करतात. अगदी 3 चेंडूवरती एक महत्वाची विकेट आणि त्यानंतर कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. कदाचित 25 या धावसंख्येवरती खिंडार पाडली आहे गोलंदाज करण धुळेनं. अजून या षटकातील काही चेंडू शेष आहेत परंतु समोर बॅट्समन विनीत माळी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं पाठवलाय. कोणताच काढून नाहीये. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतील 4. विनीत माळीच्या बॅट मधून आलाय अगदी करण धुळेच्या विरोधात पहिला चौकार. डोगला फलंदाज विनीत माळीनं यावर सफल झालेत. वॉड स्ट्रोक आपण पाहिलं गेलं तर मिड विकेट रिजनला काढ होते त्यांना बीट करून बॉल सरळ सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. उल्लेख देखील व्हायला हवा. एक चांगलं बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार लगावलेत. अर्थातच करण धुळेच्या विरोधात सध्या तरी आक्रमण करतोय. हा बॉल व्हेरिएशन पागला. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग पाहायला मिळाला आणि पाहता पाहता इथून षटक क्रमांक 3 देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले कंप्लीट. आणि पाहता पाहता 18 बॉल इथून खेळ संपन्न झाला. 18 बॉल मध्ये धावसंख्या पाहायला मिळत्या. स्कोर ऑन द बोर्ड एक बाद दफलकावरती पाहायला मिळेल 33 धाबा दफलकावरती. खेळाडू बसतील पाणी पित. तोपर्यंत ऐकूया एक चांगलं शीर्षगीत. भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम जोबिली संघाला. खरेखर या पंचक्रोशीतील आपण पाहिलं जे संघ मैदानामध्ये खेळतात त्यांना भरपूर सहकार्य असतं. परंतु ज्यावेळेस एखादा बाहेरून येणारा संघ देखील मैदानावरती चांगली कामगिरी करतोय त्यावेळेस निसारबाई शेख यांच्याकडून आवर्जून टाळ्यांची थाप आणि त्यानंतर बक्षिसांची खैरात होत असते. आणि म्हणून तर काय क्रिकेटच्या मातीमध्ये मुरलेला खेळाडू म्हणून निसारबाई शेख यांची ओळख आहे. आणि भाईजान स्टार या संघाला सध्याच्या घडीला ते सपोर्ट करतात त्यामुळे त्यांचंही कौतुक आपण करू. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र एक मोठी मॅच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जोवेली तर दुसऱ्या बाजूला मानकोली. आणि या खरवईच्या मैदानावरती इस खरवई केसरी जमे के ऊपर एक बडा मुकाबला चलता पा दोस्तों. खरं तर विनीत माळी सांगायला आवडेल RCC ट्रॉफी इनामपुरीच्या स्पर्धेमध्ये काय खेळलाय. 3 खरं तर एका स्पर्धेमध्ये 3 मॅच खेळला आणि तिन्ही मॅच मध्ये अर्धशतक त्याने झळकावलेत. आणि त्या स्पर्धेतील मालकीवीराची कार त्याने जिंकली आपल्या घरी नेली आहे. तोच खेळाडू मानकुलीचा अभिमान मैदानावरती खेळतोय विनीत माळी. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. खरं तर आपण बघलं गेलं तर राहुलजी चव्हाणकडनं ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. सध्या आपण पाहतोय सध्या विनीत माळी फॉर्म मध्ये खेळाडू पाहायला मिळतात. ते आपण बघलं गेलं तर इथून हा चेंडू देखील ब्लॉकचा बॉल होता. यॉर्कर 5 फेकला. व्हाईट यॉर्कर इथे पाहायला मिळतं. पाहता पाहता इथे डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज पाहायला मिळतील विवेक ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आपण जर पाहिलं गेलं तर विवेक साथ इथून पहिलं षटक फेकलं होतं. अवघ्या सर 8 धाबा त्याने खर्च केला होता. परंतु 4थ्या षटकामध्ये पुन्हा आले त्यांना कमबॅक करायचंय. परंतु यावेळेस पोलार लेनचा बॉल होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहतोय विनीत. परंतु इथे आपण पाहिलं तर लेग पायच्या स्वरूपात धाव मिळेल. एकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकील. धावसंख्या धावून पोहोचली 34 या धावसंख्येवरती पाहायला मिळतात. स्ट्राइक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील विनीत. स्ट्राइक एंड वरती विनीत आले स्ट्राइक एंड वरती. कदाचित यापूर्वीचा जो चेंडू विनीत खेळला गेला होता परंतु हा बॉल देखील आपण पाहतोय व्हेरिएशन पाहायला मिळालं.
अगदी चेंडू पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू जे सांगता गेले गोलंदाज विवेक ना काय जबरदस्त सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय जणू काही चौथा हिरवा आई एकविरा स्पोर्ट मानकोली संघाला त्याने कमी धाब्यांवरती रोखण्याचा प्रयत्न आहे कारण एका साईडने भागले तर बदलापूरचे अभिमान म्हणून जुबीची टीम पाहिली जाते आणि सध्या तरी तीच मैदानाच्या आतमध्ये खेळत पाहायला मिळते हा चेंडू देखील वाईट यॉर्कर इथे चॉप केल्या बॉल इथे आपण पाहिलं तर इथून एक जाबालिया सिंगल डबलला सध्या तरी प्राधान्य दिले जातात अगदी विवेकवरती कोणत्याच फलंदाजाने हल्ला चढवले नाही आहे इथून आपण जर पाहिलं तर विनीत माळी आणि त्याच्या साथीनं सौरभ हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात विनीतच्या नावावरती देखील राहुल सरांनीच निश्चितच उल्लेख देखील केला एक फोर व्हीलर बाईक त्याच्या नावावरती आहे परंतु हा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता त्याला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर धाबा मिळतील 4 इथे फलंदाज सॉरी क्षमा जाबी सौरवच्या बॅट मधून चौकार आलाय इथे आपण पाहिलं गेलं तर 38 धाबा फलकावरती स्कोर इन द बोर्ड पाहायला मिळतात 39 धाबा परंतु शॉर्ट ऑफ लेनचा बॉल वेट केला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत करण धुळे एका टप्प्यावरती चेंडू गादर केला जाईल तोपर्यंत अवधी होता या दोन धाब्याच्या मदतीने संघटित धावसंख्या पाहायला मिळते 41 लॉस ऑफ 1 विकेट 41 धाबा फलकावरती अगदी सर भागलं गेलं तर सौरभने पहिल्याच ओव्हरमध्ये डाईव्ह लगावली ते तसंही त्याचं कारण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं जणू काय आपण पाहिलं महेंद्र धुळेवरती त्याने आक्रमण केलं होतं 3 चेंडूवरती 3 चौका ठोकली होती त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर इथून अगदी फटकेबाजी भरपूर चांगली पाहायला मिळाली परंतु पाहता 4 षटक झाले कंप्लीट या 4 षटकांच्या अंती प्रथमतः बॅटिंग करत असताना चौथा हिरवा आई एकविरा स्पोर्ट मानकुली संघ जाऊन पोहोचलाय एक बाद 41 बाद फलकावरती शेवटचं षटक कल्पेश धुळे आले शेवटच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय 41 धाबा फलकावरती यापूर्वीचा जर सामना आपण बघला तर 59 धाबा या मैदानावरती चेस झालेत परंतु या षटकामध्ये किती धाबा येतील देखील पाहणं गरजेचं आहे कारण 41 धाबा फलकावरती बनवले गेल्यात आपण जर पाहिलं गेलं तर या षटकामध्ये किती धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे कल्पेश धुळे आलेत आपण पाहतोय अगदी स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील विनीत माळी विनीत माळी अगदी विनीत माळीचा विचार केला तर आतापर्यंत त्यांनी चेंडू फेस केलेत 5 आणि आता 9 धाबा त्याच्या बॅटमधून आलेत सॉरी 6 चेंडू त्याने फेस केलेत 9 धाबा त्याच्या बॅटमधून आलेत परंतु शेवटचं षटक ओव्हर नंबर 5 गोलंदाज कल्पेश धुळे स्विनिंगची गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर वळण करणारा बॉल इथं बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये डॉट बॉलची सांगता करत असताना पाहायला मिळतात परंतु मैदानाच्या आतमध्ये आता इथून विनीत माळीनं थर्ड अंपायरची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये अगदी थोडासा ऍक्सेप्ट घेण्यात आलाय गोलंदाज कल्पेश धुळेवरती खरं तर इथून गोलंदाज कल्पेश धुळेवरती थोडासा ऍक्सेप्ट नोंदवलाय गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि इथून टेक्निकल रूम मधून लगेच तुमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल अगदी जर पाहिलं गेलं तर थोडासा ऍक्सेप्ट नोंदवलाय अगदी पण पाहिलं पगला चेंडू इथून गोलंदाज कल्पेश धुळीने टाकल्याने त्या गोलंदाजाच्या शेलवरती थोडासा ऍक्सेप्ट घेतलाय आणि त्या ठिकाणी चेंडूची चाचपणी केली जाते सध्या आपण पाहतोय आमच्या टेक्निकल रूम मध्ये अगदी फ्री डिलिव्हरी चला या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता केली तिथून आपण जर पाहिलं गेलं तर फ्री डिलिव्हरी आणि इथून प्रत्येक चेंडूवरती इथून चेक केलं जाईल इथे आपण पाहतो थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये
अर्थातच डीके सर आहेत आणि प्रत्येक चेंडूवरती आता इथून सध्या तरी कॉन्सन्ट्रेट केलं जाईल. पहिलाच बॉल इथे डॉट. पुन्हा एकदा शफल झालेत. वॉट अ टायमिंग. चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय मिड विकेटला, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं आणि त्या ठिकाणी करण धुळे होते. टीपला जाईल फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय दुसरी विकेट फलंदाज इथून विनीत माळी बागतोडा गाव. आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आहेत, परंतु कल्पेशचा कौतुक व्हायला हरकत नाहीये. 2 चेंडूंवरती एकही धाव नाहीये. एक महत्वाची विकेट त्याने बाहेर काढली. अर्थातच विनीत माळी त्याला देखील परतावा लागलाय. पुढे जाते यार राईट अबाउट द विकेट. समोर फलंदाज ऋतिक माळी ऑन स्ट्राईक आहेत. शेवटच्या जुनी 4 बॉल शेष आहेत. प्रत्येक चेंडूवर तिथून चाचपणी केली जाते. गोलंदाज कल्पेश धुळेवरती, परंतु हा बॉल इथे आपण पाहतोय अगदी कुणाची बेरकत सांगत असताना इथे आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 42 लॉस ऑफ 2 विकेट. 42 बाद अफलकावरती अगदी ऋतिक माळी ऑन स्ट्राईक खेळतात. इथून 4 चेंडू फेस करायचे. समोरचा अगदी गोलंदाज देखील तितकाच चांगला आहे. अगदी विचार केला तर यापूर्वीचे 2 चेंडू चांगले फेकलेत, परंतु तिसरा चेंडू वाईट आलाय. पुन्हा एकदा सफल झाले होतं. 5ची लीडिंग गेज. इथे आपण पाहतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरनं अप्रतिम झेल टिपली आणि इथून फलंदाज आणखीन एक बाद होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तकदीर माळी ऑन स्ट्राईक खेळतील, परंतु आपण पाहतोय या ठिकाणी अगदी कल्पेश धुळीनं भरपूर चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. आपण जर पाहिलं गेलं तर 42 बाद अफलकावरती स्कोर ऑन द बोर्ड. अगदी 4 षटकांमध्ये 41 बाद अफलकावरती पाहायला मिळालं होतं, परंतु त्यानंतर कल्पेश धुळेनं अप्रतिम सध्या तरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. तब्बल आतापर्यंत त्यांनी 4 चेंडूंची फेकी झाली आहे. एक वाईट बाध्यामध्ये पाहायला मिळतोय आणि त्यानंतर अजूनही इथं विचार केला तर इथून अगदी 3 चेंडू शेष आहेत. ज्यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला ड्राईव्ह केला, फटका एक्झिक्युट केला त्या ठिकाणी करण धुळे ते पोहोचले, परंतु त्या ठिकाणी मिळेल फक्त सिंगल धाव. परंतु बराच काळ होईना, परंतु धावसंख्येला स्थिर ठेवण्याचं काम सध्या तरी गोलंदाज कल्पेश धुळेनं केलं होतं. परंतु आता बघलं गेलं तर तकदीर माळीला चांगलं स्टाऊक घ्या. सध्या सौरभच्या पाठमधून चांगल्या धाबा आल्यात आणि त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं आणि त्याच पद्धतीनं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाबा ऐकवाडली. अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष आहेत, परंतु समोर फलंदाज सौरभ आहेत. परंतु हा बॉल देखील आपण पाहतोय ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फाईन क्षेत्रामध्ये खेळायचं होता फलंदाज सौरभला, परंतु पाठ आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर या सरळ स्टंप वरून जाणारा बॉल इथे डॉट बॉल आला. शेवटचा बॉल स्टील टू गो. अगदी लेग स्टीन वरून जाणारा हा बॉल पाहायला मिळाला. इथं डॉट बॉलची सांगता गेली आहे. शेवटचा बॉल स्टील टू गो. गोलंदाज कल्पेश धुळे 1 टू गो. स्लोवर गतीचा बॉल, ताबडती आक्रमण. इथे आपण पाहतोय चेंडू चाललाय सरळ बीट ऑनच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सौरभच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करत असताना फलंदाज सौरभ ऑन फायर, सिक्सर.
दिवस क्रमांक तिसरा या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्पर्धेत आपण जर पाहिलं गेलं तर दिवस क्रमांक तिसरा असताना पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. भूमी 11 जे हनुमान जोबिली त्याच्या आगे चौथा इरबा आई एकविरा स्पोर्ट मानकोली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे टॉस जिंकला होता भूमी 11 जे हनुमान जोबिली टीमनं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. 5 ओव्हरमध्ये 49 धाबा फलकापती लगवल्या गेल्यात. 50 धाबांचं फलमोठं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरेल तो अर्थातच भूमी 11 जे हनुमान जोबिली संघ. परंतु चौथा इरबा आई एकविरा स्पोर्ट मानगोली संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करील, या धाबा ठोकल्या जातील की रोखल्या जातील. कॉम बॉक्स मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया वॉइस ऑफ बदलापूर अत्यंत चांगले समालोचक राबोजी चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच. सोनू आगिबला सरांचा आवाज आपण ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि खरं तर या बातमध्ये आपण पाहिला असाल भूमी 11 जर्मन जोबिली संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम चौथा हिरवा आई एकविरा स्पोर्ट्स मानकोली. एका बाजूला भिवंडी तालुक्यातील संघ तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथ तालुक्यातील बदलापुरातील एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय. एका बाजूला बदलापूरचं वंडर बॉय करण धुळे तर त्याच्या साथीने तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय विवेक गायकवाड. रोशन धुळे दाखल झाले. जोबिली टीमचा हिटमॅन तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती दाखल होतोय. खरं तर चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील जेव्हा जेव्हा जोबिली संघ खेळतोय. समोर ज्यावेळेस जसा संघ असेल तशी सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं विवेक गायकवाड सलामीला दाखल झाला होता, परंतु सध्याच्या घडीला मैदानावरती रोशन धुळे जोबिलीचा हिटमॅन दाखल होतोय. ही फाईट चांगली रंगेल यातील मात्र शंका नाहीये. कारण एका बाजूला आपण पाहतोय विनीत माळी वैभव माळीचा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला करण धुळे मैदानावरती दाखल झालाय. 5 ओव्हरचे मॅच 50 धावाचं टार्गेट 10.00च्या सरासरीने धावगती मेंटेन ठेवायची. याच अनुषंगाने आता हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील गजानन डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. भूमी 11 जर्मन जोबिली तर त्यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा संघ चौथा हिरवा आई एकविरा स्पोर्ट्स मानकोली. मात्र सुरुवात दोन्ही टीमला विश्वास द्वेष बोथ टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती वैभव माळी दाखल होते या मॅच मध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. लाईन थोडीशी खराब त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव बहाल केली आणि आता एक्स्ट्राच्या माध्यमातून झाली आहे सुरुवात धाव फलकाला जोबिली टीमच्या. पहिली धाव स्कोरबोर्ड वरती लागली गेली आहे. 50 धाबा इथून चेस करायच्या. त्याच अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी. दोन्ही संघाचा विचार केला तर मोठ्या ताकदीने मैदानावरती उतरलेत. करण धुळेच्या साथीने तुम्ही पाहताय रोशन धुळे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल.
यावेळेला देखील हाफ ट्रॅकर होता, आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे टप्पा पडल्याच्या नंतर बॉल वेगाने चाललाय निघून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात करतोय पुन्हा एकदा वैभव, स्टॅकिंग वरती तुम्हाला पाहायला मिळेल. करण धुळे दाखल झाला या मॅच मध्ये. इथून 50 धाबा चेस करायचे, सोपं नाहीये तितकं जितकं वाटतंय. यॉर्करचा वापर करण्यात आला, उंच साईडला मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल, डीप क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बॉलला तुम फेक करेल, एक चिकी सिंगल इथे मिळतीये. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 2 धाबा स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचे तुम्हाला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं. आता बॉलिंग ट्रॅक वरती वैभव, प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्हाला चेंज होताना पाहायला मिळेल, कारण लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक बॉलवरती खरं तर क्षेत्ररक्षकाची डोकेदुखी आता वाढलेली पाहायला मिळेल या मॅचमध्ये. मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटर धर्म मांडणारे व्यक्तिमत्व संतोषजी इरवाळी आपल्यासोबत जोडले गेले. त्यांच्या साथीनं सुरेशदादा चिंतामण धुळे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. फटका फसला, मिड ऑफचा खेळाडू पुढे सरकतोय, जेल स्वीकारण्याचा प्रयत्न, भाग मिल्का भाग. ही परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये बॉल लावण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षक, गुड फिल्डिंग पाहायला मिळेल. यंगस्टर खेळाडू खरं तर बॉलच्या मागे धावत पोहोचला. उमेश होते, त्याने बॉलला अडवलाय आणि अखेर या 2 धाब्यात 1 पड जातील. माहिती आहे जोवेरी टीमला देखील चौकार षटकार भारत आपण हा सामना जिंकू शकत नाही होतो. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं, त्यामुळे या 2 धाबा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर हा झेल टीमला, त्यामुळे धक्का लागतो. पहिला टीम भूमी 11 चेअरमन जोबिरी संघाला. रोशन धुळे बॅक टू दी पॅव्हिलियन. रायगडचा टायगर अजय गायकवाड यांचा आवाज आपण ऐकतोय. खरं तर रवी मुंबईची मानाची पालखी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल, संध्याकाळच्या सत्रामध्ये तिसगावची पालखी आपण पाहिले. बरेचसे भक्त इथे मात्र दाखल झाले होते आणि काय एन्जॉय केलाय खरं तर कालचा सामना. प्रत्येक बॉलवरती जशा धाबा येतील, जसं विकेट बेल, डीजे मास्टर सॉन्ग, आई एकविरा मातेचे, खरं तर आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेचं संगीत जसं इथे लावलं, त्यानंतर आपण पाहिलं प्रत्येक बॉलवरती सेलिब्रेशन त्यांनी आपण पाहिलंय. कारण हे पालखी सोहळे ज्यावेळेस निघत असतात ना, त्यावेळेस भक्त मात्र पूर्णपणे खरं तर त्या पालखीमध्ये दंग होतात. आणि या 3 दिवसाची मानाची पालखी खरं तर आपण पाहिलं असाल, 4 तारखेला मानकिवली गावाची आई एकविरेची मानाची पालखी ती खरं तर परवाच्या दिवसामध्ये कार्यालयामध्ये पोहोचली आणि त्यानंतर भरपूर सेलिब्रेशन सर्व भक्तांनी केलंय. त्यामुळे आपण नेहमीच आई एकविरा मातेला खरं तर म्हणत असतो, हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी आपली आई एकविरा माता. आणि तिच्या नावानं सध्याच्या घडीला मैदानावरती संघ खेळतोय मानकोली. नवीन बॅटर मैदानावरती विवेक गायकवाड. पहिला बॉल, अपील 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 आणि अपील उचलून धरली आहे, धक्का लागेल. मोठा बॅटिंग करत असणारा टीम जोवेली संघाला विवेक गायकवाड. बॅक टू दी पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. काय सॉन्ग प्ले केलाय, खाली ठेवून बर्फाची लादी साहेब हांत्यातल्या आतमध्ये. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय निसर्गवाई शेख जेव्हा जेव्हा मैदानावरती दाखल होतात ते देखील बॉलवरती तुटून पडतात आणि खूप हाणतात. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. त्यामुळे निसर्गवाई शेख यांचा नाद खुळा आहे, कारण ते महाराष्ट्र पोलीस आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. भारत धुळे मैदानावरती दाखल झालाय. धावफलक पूर्णपणे आता थांबले या मॅच मध्ये.
या बॉलला देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर षटक क्रमांक पहिल्या संपन्न झाल्याची सुरुवात आपण पाहिली. खरं तर पहिल्या डावामध्ये जोबेली संघाने केली 8 डाव तिथे विवेकने खर्च केले आणि आता देखील ती सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल, कारण या बादमध्ये आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाले, 2 फलंदाज आउट झालेत आणि धावफलक फक्त 4. मी मागेच उल्लेख केला सोनू सर, कारण 50 धावा खरं तर वाटतं तितक्या सोपं नाहीये चेस करणं या मैदानावरती, कारण समोर भिवंडी तालुक्यातील एक ताकदवर संघ मानकोली खेळतोय. या मॅच मध्ये टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु मानकोली नाव मोठं आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. त्यामुळे इथून रंगत पार मिळेल या मॅच मध्ये. आणि क्रीडांगण असंच आहे, इथे सामने रंगतात, ही स्पर्धा अशीच आहे, इथे सामने रंगतात. शेवटच्या बॉलपर्यंत तुम्हाला मॅचेस पाहायला मिळतील आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी तुम्हाला साध्याने पाहायला मिळते. त्यामुळेच की काय आपण नेहमीच म्हणत असतो ना, जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर त्याचं कुळगाव बदलापूर, आणि कुळगाव बदलापूरच्या या मैदानावरती खरवईच्या ऐतिहासिक ग्राउंडवरती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. निमित्त फक्त एकच, जय हनुमान क्रीडा मंडळ जोबिली गाव आयोजित स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपन्न झालाय. 24 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅच मध्ये 56 धावाची गरज आहे, परंतु अजूनही बदलापूरचा वंडर बॉय मैदानावरती उभा आहे करण धुळे, त्यामुळे इथून चिंता नाहीये, कारण कोणत्याही क्षणाला टॉप गिअर वरती बॅटिंग करणं तो जाणतोय. 24 बॉल आणि 46 धावाची गरज आहे, कारण 50चं टार्गेट होतं या मॅच मध्ये. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय, वेगाने बीट करतोय, वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 दाखल होतोय विनीत माळी. काय खेळला होता इनामपुरीच्या स्पर्धेमध्ये, सलग 3 मॅच मध्ये 3 अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आडवा बाट खेचायचं होतं, नाही जमलं. सलग दुसरा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. अक्षरशः पायामध्ये आता बेड्या ठोकल्यात की काय. करण धुळे नेहमीच आपण पाहतोय जोबेली संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्याने मोठमोठी स्पर्धा गाजवली आहे. खुल्या गटातून खेळत असताना देखील आपण पाहतोय महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना देखील ज्याची कामगिरी उल्लेखनीय, तोच खेळाडू सध्याच्या घडीला चाच पडतोय मैदानावरती. या मॅच मध्ये संघर्ष आता वाढलाय. वादळाची खरं तर आगमन झाले मैदानाच्या आतमध्ये, परंतु ही वादळापूर्वीची शांतता तर नव्हे. पुढे सरसावून घेतलाय, फटका चांगलाय, 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पाठमोर, एक सिंगल तिथे एकपटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि अखेर दुसऱ्या धावेसाठी भारत धुळेला मैदान सोडावं लागेल. झटका लागतोय अजून एक टीम जोबेली संघाला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. सिंगल माली दुसरीचा प्रयत्न होता. प्रमोद वारगडे नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. राऊंड द विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न LBW च्या स्वरूपात. अजून एक धक्का लागतोय. बदलापूरचा वंडर बॉय जो या मॅच मध्ये चाचपडत खेळ होता, अखेर त्याची विकेट मारली आहे आणि सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 11 खेळाडू एकत्रित जमा झालेत, त्यामुळे धक्का मोठा लागला टीम जोबेली संघाला. फलंदाज बाद. नाही जमलं, करण धुळे आउट झालाय. नवीन बॅटर मैदानावरती महेंद्र धुळे दाखल होते या मॅच मध्ये. त्याच्यावरती आता जिम्मेदारी आहे, रिव्हर्स स्कीम म्हणून त्याची ओळख आहे. या मॅच मध्ये आता कशा प्रकारची फटकेबाजी तो करतोय हे देखील आपल्याला पाहायचं. जिथे जिथे आपण पाहतोय खरं तर जोबेली संघ अडचणीत सापडतो. टॉप गिअर वरती बॅटिंग आपण पाहिली आहे महेंद्र धुळेची आणि आता तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. 50 धाबा चेस करायच्या होत्या. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 धाबा आपण पाहिल्यात आणि आता या षटकामध्ये देखील पुन्हा एकदा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे धावफलक 5. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, घरंगळत बॉल राहतोय आणि केर सिंगल धाव एकपटी जातीये. एकपटण्याचा प्रयत्न पुढे थांबवला आणि त्यानंतर तुम्ही पाहताय डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय, फक्त एकच धाव
धावफलकावरती जोडली गेली आहे या षटकामध्ये, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 5 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 विकेट जवळ आता तुम्हाला पार भेटतील. टीम जोबिली संघाचे पडले, त्यामुळे इथून समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. सौरभ माळीला तुम्ही पाहताय, त्याच्या अंगावरील कपड्यावरती लागलेले डाग तुम्ही पाहताय, सर्व काही सांगून जातात. या मॅच मध्ये त्याने किती मेहनत केली आहे. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक 7 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. महेंद्र धुळे काहीसा इशारा करतात प्रमोदला की जोरात दाबायचं, पहिली धाव लवकर कंप्लीट करायची, त्यानंतर दुसऱ्या धावेचा आपण विचार जरूर करू. या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 चा खेळ आता संपन्न झालाय. 2 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल. फक्त आणि फक्त 7 धाबा, लॉस ऑफ 4 विकेट. चेस होऊ शकतात, कारण याच मैदानावरती आपण पाहिला असाल पहिल्या दिवसामध्ये 70 पेक्षा जास्त धावा देखील बनल्या होत्या. 77 धावा देखील जोबिली टीमच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. त्यामुळे या मॅच मध्ये आता 18 बॉल आणि 43 धावा इथून चेस करायच्यात. 50 धाबाचं टार्गेट होतं. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. टीम मानकोली संघाच्या माध्यमातून बॅटिंग करण्याचा निर्णय आला आणि बॅटिंग करत असताना मानकोली संघानं 49 धावा तिथे नोंदवल्या आणि आता 50 धावाचं टार्गेट सेट करत असताना तुम्ही पाहताय जोबिली संघ मैदानावरती खेळतोय. प्रमोद वारगडे च्या विरोधात तुम्ही पाहताय पुन्हा एकदा दाखल होतोय वैभव माळी. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल डॉट तुम्हाला पार मिळेल आणि डॉट बनला सुरुवात केली आहे. चांगला क्रिकेट या मैदानावरती तुम्हाला पार मिळतोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. मुंबई 11 जर्मन जोबिली, जगन्नाथ पाटील पुरस्कृत हा संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय मैदानावरती मानकोली, चौटा हिरबा, एकविरा स्पोर्ट्स मानकोली. या वेळेला देखील अडबा बाट खेळण्याचा प्रयत्न, सलगचा दुसरा डॉट बॉल. ताकदीचा प्रचंड वापर तुम्हाला पार मिळतोय, परंतु जर बॉल आणि बॅटचा संपर्क झाला तर हा बॉल मला वाटतं जोबिली पाडा गावातून आणावा लागेल, यातील मात्र शंका नाहीये. त्यामुळे सलगचा दुसरा डॉट बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, सलगचा तिसरा आता डॉट तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय बॅट्समन प्रमोद वारगडेला आपण पाहतोय. पुढे शांत ठेवण्याचं काम केलं जातंय, परंतु अशा परिस्थितीमध्ये निसरभाई भी एकच मिळेल. यही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है, अरे पूछो उन चिड़ों से वैसा बनाती है आशियाना, वो बोली दिन का उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण आपण नेहमीच पाहिलंय. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येत नाहीये त्यावेळेस तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं, परंतु या मॅच मध्ये आता सलगचा चौथा डॉट बॉल. या मॅच मध्ये आता काहीसा विचार करून बॅटिंग करायला हवी प्रमोद वारगडेनं, कारण संघ अडचणीत सापडला. मोठे फटके येत नाहीयेत, अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. महेंद्र धुळे, पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि तो मासा जसा तरबळतो ना तसा आता महेंद्र धुळे नॉनस्ट्रायकिंग वरती तरमळतोय. व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत धावा तुम्हाला पार मिळतील 8 धावा. खोदून काढलाय, फटका चांगला आहे, धावा चांगला मिळतील, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेर संघर्षाचा शंखनाद करणारा येतोय चौकार. या बिल्ला देखील लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या मॅच मध्ये अजून आपण पाहतोय 34 धाबाची गरज आहे. अंतिम बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यशच्या मागे थर्डमॅनला क्षेत्ररक्षक, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार.
आणि 12 बॉल मध्ये अजूनही 33 धावांची गरज. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ, स्टॅकिंग एंड वरती तुम्हाला पारमेल महेंद्र धुळे. प्रश्न पडला आता या मॅच मध्ये माही मारेगा क्या, हा प्रश्न आता उभा झालाय. बारा बॉल मध्ये 33 ची गरज आहे. निसार भाई यांचा विश्वास आहे महेंद्र धुळेवरती की या धावा तो चेस करू शकतो. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल. यस्ती रक्षक बीट झालाय. शॉर्ट थर्ड बॉलचा खेळाडू बीट, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बीट. बाईकच्या माध्यमातून बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. धाबा कशाही येवत, धाबा येणं जरुरी आहे या मॅच मध्ये, त्यामुळे जोबरी टीमला मिळते धाबा 4. चांदपची स्पर्धा गाजवली होती. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असाल समोर टेंबिवली संघ होता, त्यांच्या विरोधात खेळत असताना आपण पाहिला असाल जबळ 6 बॉल मध्ये एकच धाव होती टीम जोबिली संघाची. आणि अशा परिस्थितीमध्ये महेंद्र धुळे मैदानाच्या मध्ये दाखल झाला. काय फटकेबाजी केली. रिबसचे 2 षटकार त्याचे आपण पाहिलेत. विवेक गायकवाडचे 3 षटकार आपण पाहिले आणि त्यानंतर एक टार्गेट सेट झालं आणि का बॅटिंग केली होती जोबिली संघाला त्या स्पर्धेमध्ये. तो सामना तिथे जिंकला. इथून देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. डीप मधून लॉंगनला पोहोचलाय. बॉलला उत्तम फेक करतोय. 2 धाबा एक वेळाचा प्रयत्न. अखेर फसला जातोय आणि अखेर एक सिंगल इथे माहिती आहे. प्रमोद वारगडे बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती कोणता येईल हा देखील प्रश्न उभा झालाय. आज अजय धुळे मैदानावरती नाहीये, त्याची कमी भासतीये, परंतु नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. कल्पेश धुळेला तुम्ही पाहताय ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं आणि तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. ओल्ड इज गोल्ड कल्पेश धुळे मैदानावरती दाखल झालाय. फिरकीच्या तालावरती कित्येक सामने त्याने जोरी टीमला जिंकून दिलेत, परंतु या मॅच मध्ये आता इथून बॅटिंग करायची. तर दुसऱ्या बाजूला सौरभ भोईर मैदानावरती दाखल झालाय. यंगस्टर खेळाडूंचा भरणा असणारा संघ बानकोली मैदानावरती खेळतोय, तर त्यांच्या विरोधात जोबेली. बिग हिट ऑन साइडला खेचलाय. हवेच्या विरुद्ध दिशेला हा फटका तुम्हाला पाहायला मिळेल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. माही मारलाय षटकार. जर सामना जिंकून दिला तर निसारबाई शेख यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे बाहीसाठी. त्यामुळे तुम्हाला आता धावफलक पार मिळेल. बेगाना पुढे सरकतोय. षटकार आलाय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. धावफलकावरती धावा तुम्हाला पार मिळतील, जाऊन पोहोचतील. 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये पार मिळेल. 9 बॉल 22 धावाची गरज आहे. 1 डॉट आलाय, त्यामुळे अजूनही 2 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत. जर इथून मोठा फटका एखादा येतोय तर पुन्हा एकदा कमबॅक टीम जोबिली संघाचा. परंतु दुसऱ्या बाजूला यंगस्टर खेळाडू सौरभ भोईर मैदानावरती बॉलिंग त्याची चांगली पार भीती आहे. अचूक टप्पा, त्यासोबत वेग तुम्हाला पार मिळेल. राईट मोर द विकेट. बिग हिट पुन्हा एकदा खेचला ऑन साइडला. हा फटका फसला की काय डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र धुळे ऑन अ फायर नाव. बॉल सीमा पार. षटकार. गरज है या मैच मध्ये आणि महेंद्र धुळे सांगतोय ना थके है अभी पर ना हिम्मत हमने हारी है. हौसला है टीम जोवेली के लिए कुछ करके दिखाने का, इसीलिए तो मैदान के अंदर संघर्ष जारी है आणि संघर्ष तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना 7 बॉल 16 धाबा. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय संघ जोवेली अडचणीत असतोय, जिथे उभा खंबीर असतोय महेंद्र धुळे, आणि आता देखील तुम्ही पाहताय 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पार मिळतील. आणि म्हणून तर म्हटलं जातं संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पे ये जग हंसता है अरे वही तो इतिहास रचता है. इतिहास रचावा लागेल या मॅच मध्ये देखील. 12 बॉल 33 ची गरज असताना
सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, फटका फसलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलाय. त्यामुळे आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल 16 धाबाची गरज या मॅच मध्ये, परंतु कमबॅक केले सौरभ भोईरनं. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये. यंगस्टर गोलंदाज मैदानावरती दाखल झाला. 2 षटकार जरी आले तरी देखील तो डगमगला नाहीये आणि अखेर त्याने विकेट इथून काढली. त्यामुळे अजून एक झटका लागतो टीम जोबेली संघाला. फलंदाज बाद. तुम्हाला पाहायला मिळेल तर बॉलिंग ट्रॅक वरती रोहित माळी. मानकोली म्हटलं की नेहमीच माळी आणि माळी कंपनी तुम्हाला जरूर पार मिळेल. आज दीपू माळी देखील टीम मध्ये नाहीयेत, तर दुसऱ्या बाजूला अजय धुळे देखील टीम मध्ये नाहीत. परंतु या मॅच मध्ये आता 6 बॉल मध्ये 16 धाबाची गरज. कल्पेश मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तुम्ही पाहताय षटक क्रमांक 5. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होती. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये आपण पाहतो इथून 16 धाबा चेस करायचे आहेत. कल्पेश फटका चांगला गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. टायगर अभि जिंदा हे सांगितलंय, त्यामुळे अजूनही 4 बॉल 12 धाबाची गरज. तर या मॅच मध्ये आता जोवेरी टीम देखील सांगत असेल 4 मध्ये 2 बाहेर मारायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय थांबवण्याचा प्रयत्न करते मानकोली. राईट मोर विकेट खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटची घेतली कडा, 2 धाबा 1 पडायचा प्रयत्न होईल या शंकात नाहीये. एक सिंगल तर 1 पडी दुसरीचा प्रयत्न करतात आणि अखेर 2 धाबा 1 पडत असताना इथून मैदान सोडावं लागतंय का पाहायचंय आणि अखेर आदेशला मैदान सोडावं लागेल. त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय 3 बॉल 11 धाब्याची गरज. 3 बॉल 11 धाब्याची गरज या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. सुधीर शेठ धुळे मैदानावरती दाखल झाला. या स्पर्धेची जिम्मेदारी ज्याच्या खांद्यावरती आहे तोच खेळाडू तुम्ही पाहताय सुधीर धुळे मैदानावरती दाखल होतोय. 3 बॉल मध्ये 11 धाबा चेस करायचे आहेत. एखादा मोठा फटका येतोय तर रंगत वाढेल आणि अखेर शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मी कौतुक करेल बॉलर रोहित माळीचं. या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग त्याने केली आहे. 4 धाबा त्याने खर्च केल्या जरूर, परंतु कमबॅक तो करतोय कारण त्याला माहिती आहे आज गावाच्या नावासाठी, तर गावाच्या नावासाठी मैदानावरती खेळायचं आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये इथून धाबा चेस करावं लागतील 11. सामना फसला होता तो सामना खेचून आणला महेंद्र धुळेने, परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये कल्पेश ओल्ड इज गोल्ड. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोंधळ हसलाय आणि आता फलंदाज कल्पेश धुळे रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागतंय. त्यामुळे झटका लागतोय टीम जोबेलीला. फलंदाज बाद. शेवटचे अजूनही 2 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये खरं तर आपल्याला ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर साठी सायकल मिळाली आहे ते आमचे रोहिदास भाऊ केणे, जोवेरी गावचे उद्योजक समाजसेवक, त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि आरके फिटनेस सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत आहे. डॉट बॉल
शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक. बाईच्या माध्यमातून एक सिंगल धाव इथे एकवटली जाईल. आर के फिटनेस खर तर ऋषिकेशजी किणे, रोहिदास भाऊ किणे यांच्या माध्यमातून तुम्हाला जिम फिटनेस पाहायला मिळेल. शेवटचा बॉल राहिलाय पुन्हा एकदा टीम मानकोलीच्या नावावरती. सामना जिंकला, अभिनंदन. तर हार्डलक टीम भूमी 11 जर्मन जोवेली. चला टॉसला या टीम चिंतकी वडवली बी. चला लवकरात लवकर आपण टॉस संपन्न करू. या मागचा मार्गदर्शक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.